विकास। रत्नागिरी तालुक्यातील गणपतीपुळे येथे असलेल्या सुर्वेवाडी ते ठावरेवाडी पर्यंत जाणाऱ्या रस्त्यावर मे महिन्यात लाखो रुपये खर्च करून डांबरीकरण करण्यात आले होते, परंतु अवघ्या 15 दिवसाच्या पावसातच या रस्त्याचे 3-13 वाजले असल्याने ग्रामस्थ आणि विशेष करून भाविकांमध्ये संताप व्यक्त करण्यात येतोय। गणपतीपुळे येथील कोकण 24 तास न्यूज चॅनलचे वार्ताहर संदीप खानविलकर यांनी दिलेल्या वृत्तानुसार रत्नागिरी तालुक्यातील गणपतीपुळे हे एक महत्त्वाचे तीर्थस्थान असल्याने या ठिकाणी दर दिवशी शेकडो भाविक दर्शन आणि समुद्र ठिकाणी पर्यटनासाठी येत असतात। त्यामुळे या भागातील रस्ते मे महिन्यामध्ये डांबरीकरण करण्यात आले होते, परंतु अवघ्या काही दिवसांच्या पावसातच हे रस्ते खड्ड्यात गेले असल्याने रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाच्या कारभाराविरोधात नाराजी व्यक्त करण्यात येत आहे। कॉन्क्रीट केला म्हटलं तिथे कॉन्क्रीट फोडणार, कॉन्क्रीट फोडत करून द्यायचं काम करायचं। आम्हाला माहिती आहे घेऊन गणपतीपुळे येथील सुर्वे स्टॉप ते ठावरेवाडी पर्यंतचा रस्ता रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागामार्फत मे महिन्यामध्ये करण्यात आला असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले आहे। त्यामुळे आता हा रस्ता गुळगुळीत आणि वाहतुकीसाठी चांगला असेल असं वाटू लागले होते, परंतु 15 दिवसात हा रस्ता खड्ड्यात गेला असल्याने या सर्व कारभाराची रत्नागिरी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजारी यांनी चौकशी करून कारवाई करावी असं बोललं जात आहे।
समुंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू। आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़। आजा, तुझे मां पुकारे अब। छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी, गले लगा ले उसे ए फकीर। इंतजार कर रहा है तेरा तो, चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो। आजा, तुझे मां पुकारे अब, उन्हें भी देनी है एक नई पहचान। आजा, तुझे मां पुकारे अब। फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी मां के पास। महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।